अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चल ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी, तू लाजरी तू बावरी, तू या धरेची ग परी, अनुदामिनी, अनुदामिनी. अनुदामिनी माझा भूतकाळाचा एक भाग आहे. तरी सुद्धा असं का वाटते की तसं ती आजही माझ्या वर्तमानात कुठेतरी सामील आहे. तुझा फोटो माझ्याबरोबर आहे अनुदामिनी, पण आपल्या नशिबात सोबत राहणं शक्य नाही आहे अनुदामिनी. मला समजत नाहीये की ही गोष्ट मला लपवायला हवी की देवला सांगितली पाहिजे. मी स्वतः तुझ्याकडून काय अपेक्षा करतो नाही माहीत मला बस इतकंच माहिती अनुदामिनी की मी तुझा राग करण्यात पूर्ण हरलोय. आणि आज हे जेव्हा समजलं तर स्वतःला तुझ्यासमोर मी खूपच छोटा समजत आहे ग. आणि म्हणूनच मी आपल्या केलेल्या चुकींची आज तुझ्याकडे मी क्षमा मागायला आलोय. काय तुला या गोष्टीवर विश्वास आहे की मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो? आज तुला मला एक वचन द्यावं लागेल अनुदामिनी. तू पुन्हा अशा प्रकारे मला किंवा या घराला सोडून कधीही जाणार नाहीस. मला माहिती आहे की मी आजपर्यंत तुला हसण्याची ना खुश राहण्याची कोणती निमित्त दिली आहेत. चुकूनही तुझ्या डोळ्यात कधी निरखून नाही पाहिलं. किती प्रेम या डोळ्यांमध्ये आणि किती अश्रू. आज आनंदाचा क्षण आहे. मला असं वाटतं की तू या सगळ्या अश्रूंना वाहून द्यावंस, कारण मी यापुढे तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू नाही, फक्त आणि फक्त सुख बघू इच्छितो.
मला खूप आनंद आहे की तुम्ही आपलं हे नातं स्वीकारलं आणि मला तुमच्या जीवनात जागा दिली. तुझ्या गुणांसाठी मी कधीही अनोळखी नव्हतोच, पण अनोळखी राहण्याच्या माझ्या जिद्दीमुळे मी खूप काही गमावलेलं आहे. पण आता मला अजून काहीही गमवायचं नाही. आता मी पण तुम्हाला काही गमावू नाही देणार. मला माहिती आहे. गतकाळातील सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊ. माझ्या मनात आता ना कुठली तक्रार आहे ना कुठला पश्चाताप. हो, जर काही आहे तर अभिमान आहे की मी तुमची पत्नी आहे. अभिमान तर मला पण आहे अनुधामिनी, पण जीवनात एका गोष्टीची खंत नेहमीच राहील. की मी तुला स्वीकारायला खूप उशीर केला. उशिरा का होईना, पण जे माझं होतं ते माझ्याकडे परत आलंय. तुम्ही काय बघताय? तुझ्या भोळेपणाला. मला तुमच्या डोळ्यात मस्करी दिसतेय. आणि मला तुझ्या डोळ्यात मस्ती दिसते. काय तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम करायला लागलात? हो, इतकं की मला स्वतःला विश्वास होत नाहीये की मी तुझ्यावर इतकं प्रेम करू शकतो. मग बोलत का नाही? आय लव्ह यू.
सकाळ होऊन खूप वेळ झालाय. ऑफिसला नाही जायचं तुम्हाला? नाही, ऑफिसला तर जायचं आहे. एवढी काळजी करू नका. ही घ्या, कॉफी पिऊन घ्या. थँक्यू. तुम्ही तयार व्हा, तोपर्यंत मी नाश्ता बनवते. ठीक आहे? आज कॉफी प्यायची इच्छा नाही होते. चहा बनवू? नको. मग तू खूप सुंदर आहेस. आज ऑफिसला जायची बिलकुल इच्छा होत नाही. अच्छा, तर ठीक आहे. तुम्ही मला ओल्ड एज होम मध्ये सोडा. ओल्ड एज होम? हो. आता तुमची पत्नी फक्त हाऊसवाईफ नाहीये, वर्किंग वाईफ पण आहे. चला लवकर तयार व्हा. गुड मॉर्निंग लेडीज. गुड मॉर्निंग. हे बघ,
आमच्या सगळ्यांची काळजी तू खूप चांगली घेतेस, पण आमच्या सगळ्यांच्या वतीने एक गोष्ट सांगून ठेवते की जोपर्यंत अनुदामिनी येत नाही आम्ही सगळे औषध घेणार नाही, समजलं? आव आव असं नका करू, त्या नक्की येतील. हा, तू 3 दिवसांपासून सांगतेस त्या येतील 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 तर खरं, पण कधी येतील ते तरी सांग. जेव्हा मालकीनबाई येतील तेव्हा समधे प्रश्न विचारून घ्या. बरं, एक गोष्ट सांग की तू अनुदामिनीला मालकीण मालकीण का म्हणतेस? कारण त्या माझ्या मालकीनबाई आहेत. अगं, तुला काय करायचंय सगळं जाणून. अच्छा ठीक आहे, आज मी तुला मालकीण म्हणेन, ठीक आहे? खुश? तुम्ही लोक मला मालकीणबाई म्हणू नका. मी यापूर्वी अनेकदा दुसऱ्यांच्या तोंडून मालकीण मालकीण ऐकलंय. बस. बरं ठीक आहे, नाही बोलवणार. अनुदामिनी जेव्हा येईल ना तेव्हा जे विचारायचं ते विचार तू, ठीक आहे? हो, अगं पण ती येऊ तरी दे. कधी येणार सांगा तरी मला. मालकीनबाई तुम्हासनी खूप मानत्या, त्या नक्की येतील. अगं, आम्ही पण त्यांना खूप मानतो ग. तुम्हासनी हेच जाणून घ्यायचं ना मी त्यांना मालकीनबाई का म्हणते, कारण त्या खरंच माझ्या मालकीनबाई आहेत. बाबा. अरे, सुखी राहा बेटा. कुठे जातेस का? हो बाबा, मी कामावर जातेय. 2 दिवसापासून मी गेले नाही ना, तर खूप काम बाकी आहे. हो हो, ते तर आहेच. आमची सुनबाई जी पण जबाबदारी निभावते ते दुसरं कोणी निभावू शकत नाही. पण तू एकटी जातेस, तुला कोणी सोडणार नाहीये का? नाही नाही बाबा, बाबा. ते हिचं ऑफिस माझ्या ऑफिसच्या रस्त्यातच आहे, मी हिला सोडेन. ठीक आहे, हे काम तुला रोज करावं लागेल. अरे, आमची सुनबाई आता चूल आणि मूल सांभाळणारी नाहीये. आता ती कॉर्पोरेट झालीये, वर्किंग वाईफ. आता योग्य पद्धतीने आमची सुनबाई मालकीण आहे. आता जा सुनबाई, आता तुझ्यावर डबल जबाबदारी आहे. आणि डबल जबाबदारी आजही फक्त स्त्रियाच निभावू शकतात. पुरुष नाही. तसाही माझा तुला आशीर्वाद आहे की दिवस रात्र अशीच प्रगती कर आणि देव तुझी सदैव अशीच साथ देत राहो. काय देव? हो बाबा. पण बाबा, मी पाऊल पुढे टाकलंय ती काही मिळवण्यासाठी नाही, यासाठी की माझ्या नवऱ्याच्या बरोबरीने चालण्यासाठी. तुम्ही मला परत न्यायला याल ना? हो. जर तुम्हाला उशीर होणार असेल तर तुम्ही मला कळवा, मी तुमची नक्की वाट बघेन. बहुतेक यांना माझं कामावर येणं आवडत नाहीये असं वाटतंय.